पत्रकारितेत असताना खूप सारे दौरे केले आणि एकदा तर नक्षलवाद्यांनी माझ्यासमोरच बॉम्ब फेकला होता. आणि तिथे आग पण लागली होती. अरे बापरे! सिरोंचाहून येत असताना. पूर्वी वर्तमानपत्र हे प्रॉडक्ट नसायचं. ते एका ध्येयाने प्रेरित पत्रकारिता होती. तशी पत्रकारिता आता राहिलेली नाही. प्रत्येक पत्रकार हा कुठल्यातरी राजकीय नेत्याचा पी-आर-ओ आहे. राइट. त्याप्रमाणे ते कामं करतात. अतिशय दुःख होतं, की पत्रकारितेसारख्या क्षेत्रामध्ये आणि जेव्हा तरुण मुलं हे सगळं काम करायला आलेली आहेत, तर त्यांना न आपण कुठले आदर्श देतो? त्याला आदर्शही नाही म्हणता येणार खरं तर. त्याच्या आधीची पत्रकारिता होती, ती सुद्धा ध्येयाने प्रेरित स्वातंत्र्य काळाच्या आधीची अशी होती. नंतरची लोकांच्या प्रश्नांवरची पत्रकारिता होती आणि आत्ता जी पत्रकारिता आहे ती धंदेवाईक पत्रकारिता झालेली. त्याच्यामध्ये मालक उदयाला आलेले आहे. नमस्ते मंडळी. मी रोहन पुष्पा मनोहर गायकवाड. तुमचं सगळ्यांचं दी आर्ची शो बाय रोहन गायकवाडमध्ये स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाचा आहे. आपण जे घडतंय, जे ऐकतो, पाहतो, जगभरात खूप काही गोष्टी, घडामोडी चाललेल्या आहेत. आणि ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतं जर्नलिझम. तर आज आपण जाणून घेणार आहोत, की ॲक्चुअली पत्रकारिता, जर्नलिझम म्हणजे काय? त्यांचे काय स्ट्रगल्स, काय प्रॉब्लेम ते फेस करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये. तर त्यासाठी आपण डॅशिंग आणि सीनियर जर्नलिस्ट राही भिडे मॅम यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलावलं आहे. मॅम वेलकम अँड थँक्स अ लॉट फॉर कमिंग हिअर. तर मॅम, आपण खूप काही गोष्टी ऐकतोय आजकाल. वॉर झालं, कॉन्ट्रोव्हर्सी झालं, खूप काही अनएथिकल प्रॅक्टिसेस चालल्या आहात. आणि लोकांना असं वाटतं, की कुठेतरी आपण जे ट्रूथ म्हणजे जे खरंपणा आहे किंवा जे ॲक्चुअल त्याचं रूट कॉज आहे, ते आपण कुठेतरी लपवतोय आणि काहीतरी वेगळं पोर्ट्रे करतोय. तर ह्याच्यावर तुम्ही काय म्हणजे तुमच्या काय प्रतिक्रिया किंवा तुम्ही जस्ट थ्रो सम लाईट ऑन धिस? ॲक्चुअली आता परिस्थिती सगळीकडेच बदलते आहे. पूर्वीची पत्रकारिता असेल, म्हणजे पर्टिक्युलरली आपण पत्रकारितेच्याच दृष्टिकोनातून आज आता बोलतो आहोत. त्यामुळे कसं आहे पत्रकारिता पण बदललेली आहे काळाबरोबर. जागतिकीकरण आल्यानंतर सगळ्या विकसनशील देशांमध्ये एक असं परिवर्तन आलं. राइट. आणि संबंध ते सगळ्याचसाठी होतं. केवळ पत्रकारिताच असं नाही, उलट बाकीच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये ते आलेलं असल्यामुळे, जागतिकीकरणामुळेच सगळं ते वातावरण बदललेलं आहे. ओके. तसं ते झालेलं असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही, काही ना काही असे बदल झालेले आहेत. तर माझं ऑब्झर्वेशन तर असं आहे, की अ, त्या सगळ्या बदलाचा जास्त फटका हं. हा कॉमन मॅनला बसलेला आहे. राइट. म्हणजे बाकीच्या लोकांना नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कसं झालंय आता समजा वृत्तपत्र आहे. तर वृत्तपत्राचा संपूर्ण ढाचाच आता बदलून गेलेला आहे. आता वृत्तपत्र असं दाखवायचं आहे त्यांना, की हे एक प्रॉडक्ट आहे. म्हणजे पूर्वी वर्तमानपत्र हे प्रॉडक्ट नसायचं. ते एका ध्येयाने प्रेरित पत्रकारिता होती. तशी पत्रकारिता आता राहिलेली नाही. राइट. उदाहरणार्थ मी नेहमी असं उदाहरण देते, की पूर्वी कसं असायचं, की सामान्यांचे प्रश्न हं. आम्ही पत्रकारितेतून मांडायचो आणि ते प्रश्न आम्ही मांडत असताना म्हणजे खूप दिलासा, की आपलं कोणीतरी ऐकणारं आहे, राइट. असा असायचा. आता तसं नाहीये. म्हणजे समजा पूर्वी अ, एखादी मजूर स्त्री आहे. तिच्या प्रॉब्लेम्स आहेत. ती दुष्काळी भागातली असेल तर तिच्या डोक्यावरचा हंडा काही उतरलेला नाहीये. असं वातावरण होतं. तसं आता राहिलं नाही. आता पूर्वी आम्ही एखादी
प्रॉब्लेम असणारी जी एखादी स्त्री असेल, तिचा फोटो पहिल्या पानावर छापून ते उघड करायचो, लोकांपर्यंत पोहोचवायचो. आता आम्ही ऐश्वर्या रॉयला मुलगी झाली का ते पहिल्या पानावर घेतो आणि बाकीचं जे काही असेल, तर ते कसं तरी मजकूर द्यायचा. त्याच्या आधीची पत्रकारिता होती, ती सुद्धा ध्येयाने प्रेरित काळाच्या आधीची अशी होती. नंतरची लोकांच्या प्रश्नांवरची पत्रकारिता होती आणि आत्ता जी पत्रकारिता आहे, ती धंदेवाईक पत्रकारिता झालेली. त्याच्यामध्ये मालक उदयाला आलेले आहे. तुम्ही राइटली पॉइंट केला. माझा सेकंड क्वेश्चन तोच होता, की आपण पाहतो, की बहुतेक न्यूज चॅनल किंवा न्यूजपेपर ह्यांचे जे फाउंडर्स आहेत हे बिझनेसमॅन आहेत. तर मोस्टली असं आम्हाला ॲज अन ऑडियन्स आम्हाला वाटतं, की हे सगळं ड्रिव्हन बिझनेसमॅन करतो. जो बिझनेसमॅन बोलेल हे तुम्ही पोर्ट्रे करा तेच करतात आणि लोकं तेच पाहतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात. तर कुठेतरी तुम्हाला असं नाही वाटत मॅम, की आपण कुठेतरी एक बॅरियर आणतोय, की ज्या ज्या गोष्टी दाखवायला पाहिजेत, जेणेकरून एक सोशल चेंज होईल, ते कुठेतरी आपण म्हणजे कुठेतरी आपण त्याला विसरून एक लाइक एक जस्ट एक आपण जे बिझनेसमॅन बोलतोय तेच आपण पोर्ट्रे करतोय. एक खोटं जग आपण दाखवतोय लोकांसमोर. तर असं तुम्हाला नाही वाटत कधी? मालक उदयाला मी म्हटलं आलेले आहेत. अ, ज्यांनी ते प्रॉडक्ट म्हणून घेतलेलं आहे वृत्तपत्र. पण डाउन द लाईन संपादकांच्या पर्यंत वगैरे जर आपण गेलो, तर संपादकांची हे जे मालक उदयाला आलेले आहेत, त्या मालकांची बांधिलकी जी आहे, ती उद्योगपतींशी आहे. संपादकांची बांधिलकी ही मी संपादकांना कदाचित कारण मी पण संपादक होते. पण संपादकांची बांधिलकी जी आहे, ती मालकाशी आहे. राइट. आणि रिपोर्टर्स किंवा खाली काम करणारी तुमच्यासारखी तरुण मुलं सगळी, ही सगळी जी आहेत, ते कंत्राटी कामगारासारखी आहेत. वर्तमानपत्रांमध्ये काम करणारा पत्रकार ह्याचा पूर्वी फार उंचीवर त्याला नेऊन ठेवलेलं होतं, कारण तो समाजात परिवर्तन घडवतोय. बरोबर आहे. आता तसं राहिलं नाही. ते कंत्राटी कामगार झालेले आहेत. मला कीव वाटते तरुण मुलांना बघून पत्रकारितेत आलेल्या, की त्यांना आजकाल असं म्हणतात अ, तिथे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अ, जेव्हा आपण बघतो, तेव्हा असं एकंदरीत दिसून येतं, की पूर्वी कसं पत्रकारिता म्हणजे पत्रकारिता बरोबर. आणि संपादकांशी आपली बांधिलकी असायची. आता तसं नाहीये. म्हणजे ते आता अजिबातच वातावरण राहिलेलं नाहीये आणि प्रत्येक पत्रकार हा कुठल्यातरी राजकीय नेत्याचा पी-आर-ओ आहे. राइट. त्याप्रमाणे ते कामं करतात. अतिशय दुःख होतं, की पत्रकारितेसारख्या क्षेत्रामध्ये आणि जेव्हा तरुण मुलं हे सगळं काम करायला आलेली आहेत, तर त्यांना न आपण कुठले आदर्श देतो? त्याला आदर्शही नाही म्हणता येणार खरं तर. मॅम माझे स्वतःचे आजोबा जे आता 79 इयर्सचे आहेत. आधी ते म्हणजे दिवशी सकाळी जाऊन न्यूजपेपर आणायचे आणि वाचायचे. त्यांचा एक ग्रुप असायचा आणि तिथे बसायचे. पण आता WhatsAppवर खूप साऱ्या न्यूज येतात. ज्याला आपण WhatsApp युनिव्हर्सिटी बोलतो आणि त्या न्यूज एवढ्या फेक असतात, पण कसं असतं ना आजोबांना असं वाटतं, की जे ते पाहतायत, ते नक्की ते जेन्युइन आहे आणि ते त्याच्यावर ट्रस्ट करतात. तर हे धोकादायक नाही पुढच्या जनरेशनसाठीही? हो, निश्चितच धोकादायक आहे हे. कारण काय आहे आणि आजकाल कसं काय तसं पत्रकारिता फार हे राहिलेलं नाही. सगळ्या कुठून-कुठून जगभरातल्या बातम्या तुमच्या WhatsAppवर येतायत. आणि त्याच्यामुळे कसं झालेलं आहे, की कशावर विश्वास ठेवायचा? आणि तो विश्वास त्यांनी ठेवावा ह्यासाठी जे काही चांगलं त्यांना प्रबोधन करणारं मॅटर आपण दिलं पाहिजे वास्तविक, तर ते दिलं जात नाही आणि एक प्रकारची दिशाभूल होतीये. हे कसं आहे ना न्यूज इट प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल. बिकॉज आपल्याला कसं की जगभरात काय चाललंय, याची जेन्युइन ऑथेंटिक माहिती मिळावी. त्याकरिता आपण म्हणजे एक जेन्युइन न्यूज चॅनल किंवा एक काहीतरी प्लॅटफॉर्म पाहतो.
पण आता मॅम जसं गेल्या काही महिन्यांपासून वॉर चालले होते, इस्रायल, पॅलेस्टाईन, इस्रायल, इराण आणि त्याच्यामध्येही मला इंटरनॅशनल मीडिया पण एकदम बायस्ड वाटली. काही मीडिया लाइक इस्रायल इज राइट, काही मीडिया लाइक इराण इज पॅलेस्टाईन इज राइट. तर ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन होतं, की नक्की ॲक्चुअली चाललंय काय? हं. आणि ॲज अ यूथ ॲज इन कॉर्पोरेट सेगमेंट डेफिनेटली आपल्याला माहिती पाहिजे या सगळ्या गोष्टी, बिकॉज भरपूर काही कॉर्पोरेट डिसिजन ह्याच्यावर अवलंबून असतात. पण जर आपल्याला राइट न्यूज नाही भेटली, तर आपला डिसिजनही चुकू शकतो. इफ यू आर डूइंग सम इन्व्हेस्टमेंट, इफ यू आर प्लॅनिंग सम एक्सपान्शन, तर ही घातक आहे भरपूर. तर मग आपण ही ऑथेंटिसिटी कुठून मिळवावी? म्हणजे ऑफकोर्स मी तर जाऊ नाही शकणार त्या युद्ध ह्याच्यामध्ये, पण तुमचं सजेशन काय असेल मॅम ह्याच्यावर? म्हणजे त्या ज्या बातम्या आलेल्या असतात आपल्याकडे, तर सगळ्याच काही त्या चुकीच्या असतात असं नाही. कारण काय तिथल्या पत्रकारांनी जीव धोक्यात घालून बातमी मिळवलेली असते. तेव्हा ती कुठेतरी म्हणजे वेगळ्या पद्धतीने केलेली बातमी असेल किंवा इथे जसे रिपोर्टर्स आपल्या कुठल्यातरी नेत्याच्या बरोबर आपले फिरत असतात. असे ते नसतात, नाही आहेत. म्हणजे तिथे जीव धोक्यात घालून त्यांनी बातमी मिळवलेली असते. तर त्यामुळे त्या बातमीवर आपल्याला विश्वास ठेवायलाच पाहिजे. आणि मी एक बघितलं, मी त्याच्याबद्दल सुद्धा मी माझा कॉलम असतो, त्या कॉलममध्ये मी करत असते त्यांचे उल्लेख सुद्धा, की ह्या ज्या सगळे आता युद्ध सुरू आहेत जिकडे-तिकडे, तर आपण सगळेजण त्या कुठल्याही एका इस्रायल, इराण हे इस्रायल सुरू झालं. आपण त्याच्यापासून वेगळे नाही राहू शकत. कारण आपले व्यापाराचे कनेक्शन असतात त्यांच्याबरोबर. तर त्यामुळे आपल्याला त्याची माहिती मिळवावीच लागते. आपण तिथे युद्ध त्या दोन राज्यांमध्ये देशांमध्ये चाललेलं आहे. म्हणून आपण आता असं बिनधास्त बसूया असं असं नाही. त्यामुळे तिथली बातमी तरी बरोबर असते असं मला वाटतं. ऑफ ट्रॅक मॅम. जसं मी एक वेब सीरीज पाहिली होतीस हर्षद मेहता स्कॅमची आणि त्याच्यामध्ये त्याला एक्सपोज करणारी पण एक जर्नलिस्टच होती. तर असा काही इन्सिडेंट तुमच्या ह्याच्यामध्ये पण फेस केलाय का तुम्ही? किंवा असे काही थ्रेट कॉल तुम्हाला पण येतात का? बिकॉज कसं आहे, की जो खरा बोलतो त्याला जास्त भीती. तर असे काही एक्सपिरियन्स जर तुम्ही शेअर केलेत मॅम. एका एक्सपिरियन्सबद्दल मी फार काही म्हणजे ओपनली बोलू शकत नाही. परंतु अ, मला थ्रेट्स आलेले आणि असं नाही की थ्रेट केलं आणि फक्त धमकावूनच गेलो, असं नाही. इरादा कुछ अलग ही था. ओह! आणि मग ते आले होते. अ, पण सुदैवाने म्हणा, की माझे 1-2 रिपोर्टर समोर असल्यामुळे अ, ते प्रसंग गेले आणि मग पोलीस केस वगैरे असल्या गोष्टी झाल्या होत्या. तर त्यामुळे असं तुम्ही जर आणि ते अ, याच्याबद्दल माझं ते सांगायला काही हरकत नाही लिखाण होतं. ह्या सगळ्या जुन्या रूढी परंपरा आहेत. त्याच्यावरती मी प्रहार करणारे कॉलम लिहीत होते. ओह! याह. इट्स व्हेरी इम्पोर्टंट. हां, तर त्यामुळे ते काही अ, संघटनांना आवडलं नाही. ओह! असं. नाही, नाही. डेफिनेटली. म्हणजे ऑफकोर्स बिकॉज म्हणून मी तुम्हाला बोललो, यू आर अ डॅशिंग, सो आणि बाकी पत्रकारितेत असताना खूप सारे दौरे केले आणि एकदा तर नक्षलवाद्यांनी माझ्यासमोरच बॉम्ब फेकला होता. ओह! त्यामुळे आणि तिथे आग पण लागली होती. अरे बापरे! सिरोंचाहून येत असताना. असं. त्यामुळे असे काही प्रसंग पण आलेले आहेत रिपोर्टिंगच्या क्षेत्रामध्ये. सो मॅम तुमची टोटल जी जर्नी आहे, ती तुम्ही कशी पाहता आणि यूथला तुम्ही काय मेसेज यू नो देणार? की ज्यांना जर्नलिझममध्ये करियर करायचं आहे. ओके. तर त्यांच्यासाठी तुमचे काय सजेशन्स असतील? एक तर जर्नलिझममध्ये आलेली मुलं असतात, ती आजकालच्या सगळं जे तंत्रज्ञान आहे, त्याच्याशी फ्रेंडली असतात किंवा तुम्ही सगळे सुद्धा
जर्नलिझममध्ये असो किंवा नसो, आता जी काही बदल झालेला आहे, जे प्रगती झालेली आहे विज्ञान तंत्रज्ञानामध्ये, तर त्याच्याशी तुम्ही खूप फॅमिलियर आहात, जे की आम्ही नाही आहोत. त्या पद्धतीने. त्यामुळे जगामध्ये काय घडलंय हे तुम्हाला ताबडतोब कळू शकतं तिथे. राइट. आणि जगामधल्या सगळ्या बातम्या तुम्हाला ताबडतोब तुमच्या हातातच फोन असतो. त्यामुळे मिळालेल्या असतात. पण माझं म्हणणं एवढंच आहे, की त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा तुम्ही सगळे उपयोग करू शकता. तर तो करत असताना एक भान फक्त आपण ठेवायला पाहिजे, की अ, आपण जे काही आता देतो आहोत, ते अ, ते चांगलं आहे. म्हणजे आपल्या माणसांच्यासाठी, आपल्या जनतेसाठी, समाजासाठी आपण जे करतो ते चांगलं आहे. आपल्या स्वतःला असं गिल्टी फिलिंग येता कामा नये. नाहीतर मग आपल्याला रात्री गिल्टी फिलिंग येतं बरोबर. अंथरुणावर पडल्यावर, की आपण हे बरोबर नाही केलं. म्हणजे असं जे जास्त विचारपूर्वक काम करणारे असतील त्यांना तर नक्कीच वाटतं असं. तर आपण जे काही करू ते समाजाउपयोगी आहे किंवा नाही, हे आपण केलं पाहिजे. जे फिमेल्स विमेन्स ज्यांना जर्नलिझममध्ये यायचंय, ते काय चॅलेंजेस त्यांचे फेस होतात? बिकॉज त्यांना दोन्ही गोष्टी मॅनेज कराव्या लागते. घरचं पण आणि प्रोफेशनल पण. तर त्यांच्यासाठी काय मेसेज असाल तुम्ही आणि हाऊ टू बॅलन्स द थिंग्स? नाही, आता काय झालेलं आहे, की मुलींना जास्तीत जास्त म्हणजे तसं फ्रीडम आहे. कारण पूर्वीसारखं नाहीये, की 7च्या आत घरात. हा प्रकार आता नाहीये. तेव्हा मुली बाहेर पडतात आणि पडतात आणि ते पुरुषांच्या बरोबरीने काम करू इच्छितात आणि करतात त्या काम. म्हणजे ते उदाहरण एक तर तुमच्या समोरच आहे. ओह! तर त्यामुळे राइट. तर सगळ्या असं मुलीसुद्धा मला जितक्या भेटायला येतात, त्या सगळ्या म्हणजे इच्छा दर्शवतात आणि त्यांना त्या चांगलं काम करतात, ज्या कोणी मुली करतात ते. आता इलेक्ट्रॉनिक मीडियाला किती मुली काम करतात. बरोबर आहे. राइट. अर्थात ते काही तितकं पूर्वी जे पत्रकारिता होती, ती आता नाहीये. पण तरीसुद्धा मुली डॅशिंग झालेल्या आहेत. राइट. हां, तर त्या आणि त्या करतायत काम. अजून एक ट्रेंड चाललाय मॅम, जसं फॉर एक्झाम्पल काही जर्नलिस्ट आहेत, जे न्यूज चॅनलमध्ये एडिटर किंवा न्यूज द्यायचे. आता त्यांनी ते ट्वीट करून स्वतःचे YouTube चॅनल्स जास्त प्रमाणात आहेत असे लोकं ज्यांनी काढलेत. तर पुढे जाऊन हा ट्रेंड सेम कंटिन्यू राहणार आहे बिकॉज मग हा न्यूज हाऊस, मीडिया हाऊस क्विट करून स्वतःचे YouTube चॅनल चालवून आणि डेफिनेटली रेव्हेन्यू पण असावा त्याच्यामध्ये त्यांना. ओके, तर हा ट्रेंड तुम्हाला दिसतो का मॅम? म्हणजे आणि हा चांगला आहे का असा? तसा खरं म्हणजे तसा काही चांगला नाहीये. म्हणजे करतात यूट्यूबर्स जिकडे-तिकडे झालेले आहेत आणि त्यांना कसं आहे तसं अर्निंगच्या दृष्टीने जर आपण म्हटलं तर तसं काही फार अर्निंग नसतं. राइट. म्हणजे जितकं असायला पाहिजे किंवा तुमचं फिक्स इन्कम जिथे असतं, तितकं त्यांना यूट्यूबर्सना नसतं. कारण मी आता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये असते, तिथे मी विश्वस्त आहे. तर तिथे दररोज पत्रकार परिषदा असतात आणि सगळे तिथे यूट्यूबर्स असतात आणि मग ते त्यांच्या लाईनप्रमाणे बातम्या देतात. म्हणजे हां, असं ते होतं. पण ते इतकं काही म्हणजे पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून ते जे चॅनल आहे, तर ते फार काही करू शकेल. म्हणजे तात्पुरतं त्यांना त्याच्यामध्ये काही यश असेल किंवा थोडंफार अर्निंग असेल. पण त्याच्यामध्ये रँडम ह्याच्यामध्ये बघितलं तर फार काही नसतं. म्हणजे मिळत नाही फार काही. पण त्याच्यातून एक गोंधळ मात्र ते लोक करतात. कारण राइट. माझं ऑब्झर्वेशन आहे. कारण ते काय करतात, जे मालकाला पाहिजे किंवा ज्याच्यापासून त्यांना काही फायदा असेल, तर असे बातम्या भडकपणे देतात. राइट. तर ते काही प्रॉपर जर्नलिझम नाही असं वाटतं. राइट.
ज्या ॲक्चुअल जेन्युइन न्यूज आहेत किंवा ज्या घडामोडी आहेत, ते सोडून आपण काही न्यूज चॅनल असं दाखवतात, की इधर भूत है, नंतर कुठला बाबा येऊन चमत्कार करतो आणि लिटरली चक्क पूर्ण फॅमिली बघते ती. आणि जे ॲक्चुअल न्यूज चॅनल आपलं कशासाठी आहे, की काय चाललंय आणि काय जगभरात काय चाललंय किंवा काय चेंजेस सोशल इकॉनॉमी पॉलिटिकली आहेत किंवा काय होणार. पण लिटरली हे सगळे भोंदूगिरी प्रकार जे दाखवतात न्यूजवर भूत, बाबा आणि हे सगळं इधर चमत्कार हुआ. तर ती लोकं बघतायत, तर आपण कुठे जाऊन असं आपल्या माइंडसेटशी खेळतो असं मला पर्सनली वाटतं. पण तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये खूप एक्सपिरियन्स आहे, तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे आणि हे जर कंटिन्यू राहिलं, तर मग आपण नाही ते म्हणजे अंधभक्तीकडे जास्त वळू, राइट? तर हे चुकीचं नाही वाटत बिकॉज आणि हे पण मीडिया हाऊस दाखवते. चांगले-चांगले न्यूज चॅनल आणि मेजर पॉप्युलेशन बघतंय. हं. बघतात ना, म्हणजे मी तर त्याला कायम विरोधच केलेला आहे. कारण ते समाजाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे आणि मी त्याच्यावरती खूप लिहिलंय सुद्धा. म्हणजे सगळं लोकांचं सहन करून मी त्यांच्या विरोधामध्ये भरपूर लिहिलेलं आहे. कारण काय आहे, की एकीकडे तुम्ही धर्माचं इतकं अवडंबर माजवता आणि दुसरीकडे पुन्हा बाबा बुवा जे असतात त्यांना पण तुम्ही तेवढाच सपोर्ट करता. ह्या एक तर पहिली गोष्ट म्हणजे विरोधाभास आहे आणि दुसरं म्हणजे तुमच्या प्रगतीवर ते हे अतिशय वाईट असा परिणाम करणारं आहे. राइट, म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीने तर ते बघितलं, तर त्या पिढीला काय वाटेल? म्हणजे त्यांच्यावरती जर का ते परिणाम होणार असतील बुवा-बाबांचे, तर मग तुमची व्यक्तिगत प्रगती होणार कशी? आणि तुमच्या घरातले सगळे लोक जर का बाबा-बुवांच्या मागे लागले, तर मग तुम तुमच्या जे शिक्षण घेतलेलं असेल तुम्ही, त्याचा काय उपयोग आहे? बरोबर. हे सगळं अतिशय म्हणजे हे भोंदू बाबा सगळे आहेत ना, त्यांचा सगळ्यांना आतमध्ये टाकण्याची गरज आहे. जे सामान्य जनता आहे आपली, त्यांच्यापर्यंत ॲक्चुअल नॉलेज पोहोचावं. त्याचा मोटो हाच आहे. बिकॉज मला विजय माल्याची लाईफबद्दल जाणून मला काय करायचंय? राइट. ओके. तर ते जेन्युइन लोकांपर्यंत आणि आपल्या ऑडियन्सपर्यंत हा मेसेज पोहोचला आणि दॅट्स व्हाय वी कॉल कसं आहे पूर्वीची जी काही पत्रकारिता होती, जे आपण आता डिस्कस केलं संबंध, की हे सगळं वातावरण कसं ह्यांनी बदललंय, बिघडलंय असं. तर अ, अ, आता कसं आहे माहिती आहे का, जसं भोंदूबाबाचा आपण आता विचार केला, त्याप्रमाणे ह्या जुन्या चालीरीती ज्या सगळ्या आहेत, त्या आता पुन्हा येतायत. पुन्हा येतात. येस. तर हे काही आपल्या नवीन नाही ह्याच्यासाठी चांगलं नाही. म्हणजे एखादी आता स्त्री लग्न करून आली, तर ती म्हणजे त्या लग्न करून आलेल्या मुली त्या एकदम अशा सकाळी उठून तुळशीला तुळशीची पूजा करायची आणि हे जे सगळं रिच्युअल्स आहेत, ते ज्या पद्धतीने करतात, ते एकदम चुकीचं आहे माझं म्हणणं, की म्हणजे आता आपण चंद्रावर चाललोय राइट. आणि थोड्या दिवसांनी मंगळावर जाऊ बरोबर आहे. आणि त्या चंद्रावर गेलेले असताना, मंगळावर गेलेले असताना आपण पत्रिका घेऊन बसायचं का? ॲग्रीड. म्हणजे कुणाला ते वाटेल मी जे बोलते ते धर्माच्या विरोधी बोलत नाही. आम्ही काही कुठल्या धर्माला विरोध करत नाही आणि सगळ्याच धर्माला जिकडे आता सगळे श्रावण महिन्यापासून एवढे सगळे सण सुरू असणार आहेत. तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे सगळेच भाग घेतो. बरोबर आहे. तो काही प्रश्न नाही. पण तुम्ही जर अंधश्रद्धा पसरवत असाल, तर मात्र तुम्ही विरोध केला पाहिजे. येस. आता माझ्याकडे एक आर्टिकलचा छापूनच आलेला आहे म्हणून ते सांगायला तुम्हाला काहीच हरकत नाही. आता ह्यांनी ते मनोहर भिडे हं. त्यांनी काय सांगितलं, की आंबे खाल्ल्यावरती पुत्रप्राप्ती. तर त्याच्यावरती मी त्यांच्यावर टीका केली तिकडे. आता आणखीन दुसरा एक प्रसंग तुम्हाला सांगते, की एका आमदाराने म्हटलं,
की मी तुम्हाला तरुण मुलं सगळी दहीहंडीला जमा झाली होती आणि त्यांनी सांगितलं की म्हटले, तुम्ही जी मुलगी तुम्हाला पसंत असेल ती उचलून आणेन मी वगैरे. तर त्याच्या विरोधात मी लिहिलं, त्या आमदाराच्या. तर ते असं त्याने सांगितलं, की म्हणजे मी उचलून आणेन वगैरे. तर मी म्हटलं, "हे काही बरोबर नाही," म्हटलं. ह्या आणि त्याने काय सांगितलं, की कोणत्या रावणाचं नाव घेतलं, की रावण आणि सीता वगैरे ते सगळं रावणाने अशीच उचलून आणली होती. काही लोकांनी सांगितलं, की रावणाने पण आणली होती अशी उचलून. तर मी त्याला विरोध केला. मी म्हटलं, रावणाने सीतेला उचलून आणलं नाही. रावणाने सीतेचं संरक्षण करण्यासाठी तिला अशोकवनात ठेवलं आणि सगळ्या त्या उंच धिप्पाड काळ्या कबींनं सगळ्या त्या राक्षसीनी त्याला त्याला राक्षसीनी आपण म्हणतो, परंतु त्या द्रविड लोक होते ना, आहेत अजूनही ते, की ते ब्लॅकच असतात ना. हो, येस. तर त्यांनी मी सांगितलं, की तिला आणून तिकडे ठेवलं आणि ती सिक्युरिटी त्यांची ठेवली तिच्याभोवती, तेव्हा जगातली पहिली सिक्युरिटी ही रावणाने आणलेली आहे महिलांची, असं मी त्याच्यामध्ये दिलेलं. तर त्याच्यावरनं आमचं बरेच दिवस झालं होतं. पण आता चांगलं झालं नंतर. ॲक्चुअली खूप इम्पोर्टंट माहिती दिली तुम्ही, आणि ऑफकोर्स, फिमेल प्रोटेक्शन इज द प्रायोरिटी. ओके. इट्स नॉट द रिस्पॉन्सिबिलिटी, बट इट्स अ प्रायोरिटी. सो खूप हॅट्स ऑफ टू यू मॅम. हॅट्स ऑफ टू यू. तर मॅम, तुम्हाला आर-जे शोमध्ये येऊन कसं वाटलं? मला खूप बरं वाटलं आणि मी आत्ता हे जे तुमच्याकडे तुमचं काम सगळं बघून म्हणजे पुढचे दिवस पण कसे आश्वासक असतील याचं म्हणजे मला खात्री पटलेली आहे. नाही मॅम, तुमचा आशीर्वाद आणि आभार. तुम्ही आलात तुमचा वेळ काढून. थँक यू. सो आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण पुन्हा भेटूया एक नवीन एक्सपर्ट, नवीन एपिसोड आणि नवीन टॉपिकसह. थँक यू. गुड बाय. जय हिंद.